आज आम्ही चाललेलो आहोत गोंडोला राईड करायला आणि आम्ही निघालो 10:15 वाजता आम्ही निघालो। तर आम्ही चाललेलो आहोत आज गोंडोला राईड करायला। फेज 1च करणार आहोत आम्ही, फेज 2 ला जाणार नाही आहोत। आणि फेज 1चं गोंडोलाचं तिकीट आहे 800 रुपीज जे आम्ही ऑनलाईन काढलंय गव्हर्नमेंटच्या साईटवरून। तर आता आम्ही तिकडे चाललो आणि आम्हाला आणि आत्ता वाजले आम्ही हॉटेलवरून श्रीनगरवरून निघालो 10:15 वाजता आणि आता 11 वाजले, म्हणजे 45 मिनिट्समध्ये आम्ही आमच्या हॉटेलपासून ते गुलमर्गला यायला आम्हाला तेवढा वेळ लागला। तर आता आम्ही चाललो आणि इकडे रस्ते पण असे व्यवस्थित आहेत, म्हणजे असे फिरून 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 असे पूर्ण गोल गोल रस्ते आहेत। आणि हा आम्ही आणि प्रियंका कुठे आहे? ही भाग्यश्री। गोंडोलाची हाईट 8000 फीट आहे। येस, फेज 1ची हाईट 12,000 फीट। तर आपण एकदम टॉपला 8000 फीट पर्यंत जाणार। येस, तिथपर्यंत ना, पण आम्ही फेज 1च करणार कारण की फेज 2 ला क्लास्ट्रोफोबिक सगळे आम्ही तिकडे नाही जाणार आहोत, फक्त फेज 1 मध्ये फोबिया बाहेर येईल आमचा। मी म्हातारे झाले। Light up the night, electric hearts in a city so bright. We're chasing dreams through pixel streams, dancing shadows under glowing beams. Let the rhythm take control, feel the beat, ignite your soul. Colors flash, they paint the air. Hold the moment, nothing compares. Skyscrapers hum a steady tune. पोचलेलो आहोत। ओके, आणि इकडे पार्किंगचे 50 रुपीज आहेत। आणि बघा ट्रॅफिक आहे इकडे खूप जास्त टुरिस्टचा। तर आता आम्ही एक जगह मिलेगा शूज और कहीं नहीं मिलेगा। बस यहाँ एक ही नीचे तो
हॅलो गाईज, आता आम्ही इथे गंडोलाला आलोय, पण त्याच्या आधी आम्ही इथे शूज घेतलेत आणि शूज बार्गेनिंग करून करून त्यांनी 200 सांगितले. बट बार्गेनिंग पॉवर तुमची चांगली असेल तर तुम्ही 75 पण घेऊ शकता. 50 रुपयाला पण घेऊ शकता. आम्ही 75 ला शूज घेतले इकडे. बार्गेनिंग करून अजून पण कमी करू शकता. ते तुमच्यावर आहे, तुम्ही कसं त्यांना हँडल करतात. ओके. आणि त्याच्यानंतर आता आम्ही गंडोलाला चाललोय आणि तुम्ही इथे बघू शकता की किती लाईन आहे. हे बघा. आणि तुम्ही इथे मॉर्निंगला लवकर आलात तर तुम्हाला इथे लवकर होईल. लवकर कारण की इकडे बघा आता एवढी क्यू आहे, खूप लाईन कधी आम्ही खूप लेट आलो इकडे. आमच्यासारखी चुकी करू नका, लवकर या. आणि शूजचं झालं. आणि अजून एक इकडे नॉर्मली 200 आणि आम्ही जॅकेट्स बाय केले रेंटवर 150. तिथे बार्गेनिंग नाही करू शकलो आम्ही. आणि आता तिकडे वरती जाण्यासाठी फेज 1 ला आता आम्ही चाललोय. फेज 1 ला आम्हाला एक गाईड लागणार आहे इकडे, बिकॉज इथे गाईड मॅन्डेटरी आहे. तर ते 2000 3000 काही सांगतात आणि काही पण तुम्हाला सांगतील. तर तुमची बार्गेनिंग पॉवर खरं चांगली असेल तर तुम्ही खूप कमी करू शकतात. आता आम्ही त्याला कमी 1500 पहिले बोलला. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल. म्हणजे हमारे युट्यूब चॅनल आहे फेमस होतं. ओके. तर आता मी फेज 1 ला चाललोय. वरती गेल्यावर आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवू. आणि हे माझे सगळे फ्रेंड्स आहेत. इकडे ओके. देन आम्ही फेज 1 ला जाऊ आणि तुम्हाला आता गोंडोला राईड मध्ये बसलेलो आहोत. आणि गाईज व्ह्यू बघा पूर्ण म्हणजे दोन्ही साईडनं एवढा मस्त व्ह्यू ना. दोन साईडनं पूर्ण झाड आणि पूर्ण बर्फ आहे. हे बघा व्ह्यू बघा पूर्ण आहे बघा. भारी आहे ना. वाव एकदम पैसा वसूल. 800 रुपीज वसूल आमचे. पण इथे एकच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला हे सगळं जर बघायचं असेल ना तर तुम्हाला 1 किंवा 2 तास तुम्हाला क्यू मध्ये उभं राहावं लागेल. थोडं साईडला घ्या. उभी काढली यार तिने व्हिडिओ. आडवी आता मला 1 मिनिट पकडा कोणतरी असलं. समोर टॉवर बघ. ठोकशील त्या टॉवरला. खालचा व्ह्यू भारी वाटत आपल्याला. वाव यार. देखो स्किन वगैरे करायला आले ते. स्किन करून खाली येतात. स्केटिंग वाले वगैरे वेगळे दिसते. ते लोक वेगळे जातात. तो वरचा बघ. वरचा इथे बघ. गंडोला आली का? सेकंड फेज मध्ये आली. वरचा इथे बघ. ढग बघ किती. गंडोला आली का? सेकंड फेज मध्ये. सेकंड फेज अजून 3-4 बाकीची लेफ्टला सरक ना. 1 सेकंड लेफ्टला सरक. बस. हा ना बघ ना भाई कसलं एकदम स्नो. वाव यार. ऐक ना पिऊ, ती गंडोला आली ना मला पटकन सांग मग मागेल. इथे माझ्या जवळ आली का लगेच सांगा मला. वरचं बघ. वरती पण घे. वरती बघ. वरती काय आली 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 आली. कुठे? अरे फक यार ते खाली. समोर टॉवर बघ. ठोकशील त्या टॉवरला. खालचा व्ह्यू भारी वाटत येतात दिसेल आपल्याला व्ह्यू. आम्ही जरा ग्लव्स पकडा माझे. अच्छा येताना इकडनं बसणार. तुम्हाला आता दिसतंय. अरे ग्रुप फोटो काढा. वाव. एकदम पैसा वसूल. 800 रुपीज वसूल आमचे. पण इथे एकच प्रॉब्लेम आहे की तुम्हाला हे सगळं जर बघायचं असेल ना तर तुम्हाला 1 किंवा 2 तास तुम्हाला क्यू मध्ये उभं राहावं लागेल.
एका हॉटेलवरती थांबलो खायला. हा इथे होऊ शकतो स्नोफॉल. बघ ना तिकडे भरून पण आलं. आम्हाला असं वाटतं की हो आता वाजले तर आम्ही इकडे थांबलो एका हॉटेलपर्यंत मॅगी खायला. तर इकडे 100 तास थोडंसं बार्गेनिंग करून म्हणजे 80 रुपीजला दिली त्यांनी आम्हाला. आणि इकडे इकडे असं बसलो. खूप थंडी आहे. 4 वाजता असं आम्ही थांबलो इकडे. पण आपल्या हातात आहे ना ते वरती आपल्याला इकडे खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याचे चार्जेस आहेत 1200 to 1500 तसे चार्जेस आहेत. त्यांनी खूप सारे ऍक्टिव्हिटीज वगैरे अशा टिपला करायची ना स्नोमॅन पटपट इकडे 6 मॅगी ऑर्डर केल्या आणि ना हळूहळू आता स्नो स्टार्ट झालाय. आता थोडा स्पीड अजून वाढेल. एकदम टॉपला एकदम एवढं छान वाटतंय. फायनली स्नो भेटला आम्हाला. 3rd डेला स्नो भेटला आम्हाला गुलमर्गमध्ये. आता मॅगी खातोय. आमची मॅगी आलेली आहे इथे आणि आम्ही प्लेन मॅगी मागवली. इकडे प्लेन मॅगी 100 रुपीजला भेटते आणि व्हेजेसवाली मॅगी 130 रुपीजला भेटते. तर आम्ही इकडे 6 मॅगी ऑर्डर केल्यात आणि मॅगी मस्त टेस्ट. मॅगी कशी आहे? मॅगी ये फायनली आता स्नोचा स्पीड अजून वाढला तर स्नो चालला. फटाफट मॅगी खातो. पास में सब आना चाहिए ना. नहीं मतलब हम लोग खेल रहे हैं ना. देखो ऐसा करो. स्नो होती. स्नो आता थोडी जास्त स्नो होती. आमचा शेवटचा पॉइंट आहे ड्रम वॉटरफॉल. तर आम्ही तिकडे आलोय आता. हा जो दिसतो ना मागे हा ड्रम वॉटरफॉल आहे. आणि आजूबाजूला जे आहेत ते सगळे हॉटेल्स आहेत. हा ब्रिज आणि इकडे जे मागे सगळे आहेत हे सगळे त्यांचे हॉटेल्स वगैरे. पहाड़ी चाय गाना बज रहा है पीछे टेस्ट कशी आहे सांगा मला. येस ब्रो. चहाची कशी आहे?
कसं आहे ना? मला पण घे मग. हाँ